शहरातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो की मीराबाईंदर शहरातील जनतेचे गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न होता धोकादायक इमारतींच्या बाबतीत की धोकादायक इमारती झालेल्या आहेत, परंतु रस्त्याची रुंदी आणि लांबी ही जे UTCच्या तरतुदीमध्ये बसत असल्या कारणानं त्या धोकादायक असून सुद्धा त्यांची डेव्हलपमेंट होत नव्हती. राज्य शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी केलेल्या मागणीवरून की धोकादायक इमारतींच्या बाबतीतला निर्णय आलेला त्याचा आम्ही राजपत्र सुद्धा आपल्या समोर ठेवलेला आहे की या सगळ्या धोकादायक इमारतींना ठाण्याच्या धर्तीवर किंवा विशेष बाब म्हणून मीराबाईंदर शहरातील जनतेला जे काही इन्सेंटिव्हची अपेक्षा होती ती इन्सेंटिव्ह देण्याचं राज्य शासनाचं धोरण हे महानगरपालिकेला त्यांनी पाठवलं. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक धोकादायक इमारतींना त्याचा फायदा होणार आहे. दुसरा महत्वाचा GR कालच राज्य शासनाच्या माध्यमातून काढलेला आहे की मीराबाईंदर शहरातील क्लस्टर मध्ये काही अशा धोकादायक इमारती होत्या की त्या इमारतींना वाढीव निर्देशांना न मिळाल्या असल्या कारणानं त्यांचं रिडेव्हलपमेंट होऊ शकलं नव्हतं. मी पाठपुरावा केल्यानंतर तो मार्ग आता पूर्ण झाला आणि क्लस्टर मधून 5 इमारती वगळून जर 2,500 क्षेत्रफळ मोठ्या इमारतीत असेल तर त्याला क्लस्टरचा फायदा मिळण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे मीराबाईंदर पश्चिमेतले काही रिडेव्हलपमेंट अडकले होते त्या रिडेव्हलपमेंटला आता चालना मिळेल. माझ्याकडे काही 5 इमारतींमधली लोक आली होती, त्यांनी मागणी केली होती आणि त्यांना आम्ही रिसर ही बैठक मंत्रालयामध्ये 2 ते 3 वेळा लावली आणि ती बैठक लावल्यानंतर आता त्यांना न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, ती भूमिका सुद्धा आम्ही पार पाडतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की गेल्या अनेक वर्षापासून मीराबाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पूर्वी ठाण्याला जायला लागायचं RTOच्या कामाकरता, परंतु तो आपण त्रास दूर केला आणि मी परिवहन मंत्री झाल्यानंतर उपप्रादेशिक कार्यालय हे मीराबाईंदरला चालू केलं, परंतु ते तात्पुरत्या स्वरूपात जागेवर आहे. त्यामुळे त्याची परमनंट जागा असावी अशी लोकांनी मागणी केली आणि त्या मागणीला प्रतिसाद देत सोमवारी सकाळी 11 वाजता उत्तर येथे राज्य शासनाकडून मी जागा मिळवली आहे. जवळजवळ 2 एकर. त्या 2 एकर जागेवर मीराबाईंदरचं पहिलं प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं भूमिपूजन आम्ही करतोय आणि त्याचा कार्यक्रम सुद्धा झाल्यानंतर साधारण 1.5 ते 2 वर्षानंतर ती इमारत पूर्ण होणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की पूर्ण परिवहन सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या ज्या ठिकाणी RTOच्या इमारती आहेत त्या 35 इमारतीच्या बाजूला जर मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी धर्मवीर आनंद तिघे साहेबांच्या नावात आम्ही ट्रॅफिक पार्क निर्माण करणार आहोत. जेणेकरून लहान मुलांना लहान वयातच ट्रॅफिकचे सर्व निकष नियम कळतील आणि त्यामुळे जे रोड ऍक्सिडेंट वगैरे होतात ते कमी प्रमाणात होतील आणि त्याचबरोबर काही चांगल्या वनस्पतीची लागवड फुलांची लागवड त्या ठिकाणी केल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीचं ट्रॅफिक गार्ड राज्यामध्ये 7 ठिकाणी आम्ही ते गार्डन तयार करणार आहोत, त्याचा फायदा सुद्धा सर्वसामान्य जनतेला होईल. 5वा महत्वाचा मुद्दा की धाराशिव जिल्ह्यामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मी आणि एकनाथ शिंदे साहेब धाराशिवच्या दौऱ्यावर होतो आणि त्या ठिकाणी असं आम्ही ठरवलं की अन्नधान्य तर गोरगरीब शेतकऱ्यांना मिळेलच, परंतु अन्नधान्याबरोबर त्यांचं गोधन वाहून गेलेलं काहीचे गाई म्हशी बकऱ्या बैल असे वाहून गेलेले आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितले आणि त्यामुळे आम्ही जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला होता आणि ह्या गोमातेच्या दुधाच्या माध्यमातून शेकडो जे शेतकरी आहेत त्यांचं रोजीरोटी चालत होती, त्यांचं उपजीविकाचं एक साधन होतं आणि त्यामुळे ते गोधन वाहून गेल्यानंतर आम्ही असं ठरवलं की मी माझ्या स्वखर्चातून 101 गाई ह्या धाराशिव मधल्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना देणार असं मी धोरण जाहीर केलं होतं आणि त्यानुसार आता मी महाराष्ट्रामध्ये तर अनेक ठिकाणी गायी बघितल्या, परंतु गुजरातच्या ज्या गिर गायी आहेत त्या दिवसाला जवळजवळ 15 ते 20 लिटर दूध देतात. त्यामुळे अशा 101 गायीचं लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी 7 वाजता बाळासाहेब ठाकरे मैदानावर जे काही आमचा कार्यक्रम चाललेला आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल त्या फेस्टिवलच्या दरम्यान त्यांना प्रदान करण्यात येईल आणि त्यामुळे 101 कुटुंबांना एक वेगळ्या प्रकारचा न्याय मिळेल. त्याचबरोबर आम्ही गेल्या वर्षी जशाप्रमाणे धर्मसभा ठेवली होती तशीच सनातन धर्मसभा ही 24, 25, 26, 27 आणि 28ला मीराबाईंदर शहरामध्ये ठेवतोय आणि या धर्मसभेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रांचं हे अतिशय चांगल्या प्रकारचं
कार्यक्रम जो सर्व लोकांना परिचित आहे, शिवपुराण व शिवपुराणाचा कार्यक्रम 24, 25, 26, 27 दुपारी 2 ते 5 आणि 28 तारखेला सकाळी 8 ते 11 ह्या 5 दिवस होईल. त्याला सगळे शंकराचार्य आणि इतर अनेक मान्यवर सनातन धर्म ची रक्षा करणारे सगळे काही आमचे साधू संत येणार आहेत. तर मीरा भाईंदर शहरातील जनतेने त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. सर्वप्रथम मी त्यांना सांगू इच्छितो की विरोधी पक्षनेत्याचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध झाला. उद्धवजी एकदा फक्त अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरला येतात आणि काहीतरी बातम्या शोधतात आणि निघून जातात. बिचारे बाकीचे जे त्यांचे पक्षाचे आमदार असतात ते हतबल होतात. खरं तर ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी कार्यरत होते, महाराष्ट्राचा कार्यभार सांभाळत होते, त्यावेळेस त्यांच्या पक्षाचे नव्हते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची त्यांनी जी आघाडी केली होती त्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार होते ना. मग ते जर बेकायदेशीर होते, राज्य उपमुख्यमंत्र्यांना बेकायदेशीर समजायचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गना करणंही योग्य नाही. तर मी ते स्टेटमेंट त्यांचं पाहिलं, परंतु जर अशा परिस्थिती होत असेल तर ते धक्कादायक आहे. राज्य शासनाच्या आमच्या जबाबदार असलेल्या त्या खात्यावर कारवाई करायला पाहिजे. कारण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जर त्यांच्या पक्षाची जी काही माहिती आहे ती जर खरी असेल तर निश्चित पद्धतीने योग्य ती कारवाई करायला. नाही बघा, शक्ती कायदा हा राज्य शासन अतिशय शक्ती कायद्याचं पालन व्हावं या पद्धतीनं राज्य शासनानं शक्ती कायदा अंमलात आणावा म्हणून हे सांगितलं की पुन्हा शक्ती कायदा हा पारित नाही केला. परंतु शेवटी केंद्र शासनाकडे जेव्हा तो पाठवला तेव्हा केंद्र शासनानं आता नवीन कायदे मंडळ जे बनवलंय त्यामुळे त्यामध्ये कुठेतरी तो अडचण निर्माण होता म्हणून वेगळ्या काहीतरी कलम त्यामध्ये टाकायचं ठरवलेलं आहे आणि राज्य शासनानं मंजूर केलेला शक्ती कायदा हा केंद्र सरकारला आपल्याकडे परत पाठवतो. मला तर काय कल्पना नाही बाबा, सगळ्याच्या सगळं तर माझ्यासमोर आहे. कोणीतरी साईडवरचे भिकारी वगैरे काहीतरी कोणी नेले असतील आणि आमच्या पक्षाचं नाव जर दिलं असेल तर ते मला काय माहिती नाही. कोणी काय आपलं कोणी सध्या तरी कोणी नाहीये, परंतु कोणी जर आमच्या पक्षाच्या नावावर जर कोणी कोणाला दुपट्टे घातले असतील तर चांगलं आहे. आम्हाला पण मोकळीक मिळाली. कोणी जर आमच्याकडे आला तर आम्ही त्याला दुपट्टा घालायला. नाही, शेवटी नाव घेऊन दिशाभूलच झाले. कारण शेवटी आमच्याकडे कुठले पदाधिकारी गेले नाही, कुठे त्यांनी उचलून आणले असते तर मला कल्पना नाही. मीरा भाईंदरचे नाही, काही दुसरे बाहेरचे कुठले आणले असते तर मला कल्पना नाही. परंतु जर तसं असेल तर आम्हालाही मोकळी मिळते ना, आम्हालाही कुणालाही पट्टे घालता येईल. ठीक आहे, हे आता शेवटी महायुती आहे. आदान प्रदान हे होते, आदान प्रदान हे होणार भविष्यात अजूनही मोठ्या प्रमाणात. धन्यवाद.